इचलकरंजी महानगरपालिकेचा मक्तेदार आणि कर्मचारी आहे असं भासवून गेल्या 5 वर्षांपासून भागातील ड्रेनेजची आणि गटारांची कामं करून देतो असं सांगत संदीप कांबळे हा नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या। या तक्रारींची दखल घेऊन आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संदीप कांबळे याला रंगेहात पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलंय। शिरोली इथल्या संदीप कांबळे याने इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी आणि मक्तेदार असल्याचं भासवून गटर, ड्रेनेज आणि इतर स्वच्छतेची कामं करून देतो असं सांगत वेगवेगळ्या भागातून नागरिकांकडून वारंवार पैसे घेऊन त्यांना फसवलंय। अनेक नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या। याची दखल घेत फसवणूक करणाऱ्या या तोतया कर्मचाऱ्याचा महापालिका प्रशासन शोध घेत होतं। काही दिवसांपूर्वी संदीप कांबळे यानं एका पेट्रोल पंप चालकाकडून ड्रेनेज आणि गटर स्वच्छ करून देतो असं सांगून पैसे घेतले होते। याचं क्लोज सर्किट कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण झालं होतं। त्यानंतर आज सकाळी एका नागरिकाकडे संदीप कांबळे यानं गटर साफ करून देतो असं सांगून पैसे घेतले आणि तिथून तो पसार झाला। त्यानंतर आणखी एका नागरिकाकडून तो पैसे घेत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून रंगेहात पकडलं आणि त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं। संदीप कांबळे यानं अजून किती जणांना फसवलंय याचा पोलीस शोध घेत आहेत।